लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात असलेल्या गौर मसलगा भागामध्ये शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत। विद्युत पंप जे आहेत त्याचे स्टार्टर जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये चोरीला चाललेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि अशाचमध्ये गौर मसलगा शिवारामध्ये शेतकऱ्यांनी स्टार्टर चोरणाऱ्या म्हणजे विद्युत पंपाचं जे स्टार्टर आहे जे महागडं असतं 22-23 हजार रुपये किंमत ज्याची आहे ती चोरीला चाललेली होती आणि या चोरांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडलेला आहे आणि पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। मला सांगा काय घटना घडली होती आणि शेतकरी कशामुळे त्रस्त आहेत? आपल्या ह्या निलंगा तालुक्यामध्ये काल संध्याकाळची घटना गौर या ठिकाणी आपले शेतकरी चामी यांनी शेताकडे फेरी मारत असताना त्यांना असं निदर्शनास आलं की चोर आपल्या सोलारचं स्टार्टर चोरत आहे असं दिसल्या त्याचा पाठलाग करून त्या चोरांना यांनी पकडलं। असं समजल्यानंतर आमच्या ह्या परिसरातील सर्व सतर्क झालो शेतकरी आम्ही आणि त्या घटनास्थळी पोहोचलो। तिथं त्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर समजलं की त्या चोरांनी असे अनंत मोटरी असतील, स्टार्टर असेल, स्प्रिंकलर आहे असे चोरल्याला ते कबुली केली आणि त्या ठिकाणी आम्हाला असं निदर्शनास आलं की पोलीस प्रशासनसुद्धा या सर्कलमध्ये जर गस्त वाढवली किंवा रात्री या गस्त देऊन जर पहारात वाढवला तर आमचं शेतकरी जगणार आहे। जर आधीच असा दुष्काळ आहे आणि शेतकरी कसा वाचणार आहे याकडे सर्वात जास्त आमचं एक शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर गस्त वाढवावी। तुमच्यासुद्धा शेतीचं जे स्टार्टर आहे ते मग म्हणजे खरं तर त्या चोरांना पकडलं होतं तुमच्या शिवारात? हां, मग काय झालं, वडील गेले होते तिथे शेताकडे, असं चक्कर मारत असताना एकदमच तोंडावर लाईट लागली त्याच्या सोलारच्या ते हे करत असताना। मग त्यानं पोत्यामध्ये घातलं ते कंट्रोलर, सोलारचं कंट्रोलर आहे ते पोत्यामध्ये घालून पळून गेला। पळून जाताना मग त्याने गावातला जे आहे तो नातेवाईक आहे, नातेवाईक असल्यामुळे त्याची ओळख पटली कोण आहे तो। मग त्याच्यानंतर दुसरा जो होता त्यानं म्हणला की मग आणून देतो दुसऱ्या दिवशी। तो दुसरा चोर आहे तो कबूल झाला की मी ते आणून देतो? हां, आणून देतो म्हणजे तो कोण आहे हे मला माहिती आहे आणि आणून देतो। मग त्यांना आपण काय केलं की थांबवलं आजच्या दिवस, मग एक दिवस थांबवलं। मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं आजूबाजूला बघितलं की तुमच्याकडेच थांबवलं त्या दिवशी रात्री? हां, त्या दिवशी आमच्याकडेच थांबवलं त्याला। मग त्यानं म्हणलं दुसऱ्या दिवशी बघू। मग तिथं बघितलं आम्ही कुठं टाकलेलं आहे का काय। मग त्याची टू व्हीलर तिथं सोडून गेला तो पळून। मग टू व्हीलर सोडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पोलिसांना फोन केला। मग पोलिसांनी ती टू व्हीलर ताब्यात घेतली आणि ते कुणाच्या नावावर ऑनलाईन बघितली तोच नाव निघालं त्याचं, त्या चोराचं नाव, आणि त्यानं कबूल पण केलं आहे पण फक्त आता आलं नाही। मग परत आम्ही निलंगा पोलीस स्टेशनला गेलो, FIR फाडला। FIR फाडल्यानंतर मग ते आता पुढली प्रोसिजर करून आता हे करतो म्हणजे स्टार्टर चोराला जो आहे ते 2-3 चोर होते, त्या चोरांना शेतकऱ्यांनी पकडलं, त्यापैकी 2 पळून गेले आणि एक जो सापडलेला होता तो शेतकऱ्याच्याच घरी मुक्कामी राहिला। पोलिसांना इन्फॉर्म करण्यात आलेलं होतं परंतु पोलिसांनी काही त्याला अरेस्ट केलं नाही किंवा निलंगा पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं नाही, शेतकऱ्याच्याच घरी मुक्कामी ठेवलं आणि त्याच्याकडनं गोडीमध्ये ते स्टार्टर काढण्याचा प्रयत्न केला। नेमकी काय घटना आहे यामध्ये? असं समजल्यानंतर आम्ही धाव घेतली, त्या शेतकऱ्याला भेटलं। शेतकरी म्हणजे राजेंद्र चामी यांच्या घरी इथं त्या शेतकऱ्याला पोलीस प्रशासनाला बोलवलं, पोलीस प्रशासनाला दूरध्वनीवरून संपर्क साधला। पोलीस प्रशासन काही आले नाही, त्यांना घेऊन तिथे या म्हणले, पण आम्ही त्या ठिकाणी तिथून प्रोसिजर काय झाली माहिती नाही, पण शेतकरी तिथे गेले, त्यांना पोलीस प्रशासनासोबत हितगुज झालं। पण वापस असं समजलं की काल पेपरमध्ये बघितलं की रात्रभर त्या पोलिसांनी आणि त्या चोरामध्ये काय बातचीत झाली आणि शेतकऱ्याच्याच घरी तो मुक्कामी चोर होता असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। म्हणजे स्टार्टर त्या चोरांनी आणून द्यावं ह्या हेतून तुम्ही त्याला मुक्कामी ठेवलं, त्याच्यामुळेच मुक्कामी ठेवलं होतं। म्हणजे चोर मुक्कामी होता तुमच्या घरी? चोर मुक्कामी म्हणण्यापेक्षा तो अपंग होता, तो चोर वाटला नाही, कारण आम्हाला माहिती होतं की चोर कोण आहे, पळून गेला आमच्या। मिळालं का स्टार्टर आज आता प्रयत्न करतो म्हणलेत, पोलीस साहेबांशी बोलणं झाले, बोंग साहेबांशी, त्यांनी पूर्णपणे प्रयत्न करून देतो म्हणजे। आणि स्टार्टर अद्याप मिळालेलं नाही। एकूणच सांगायचं तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं मोठे साहित्याची जी चोरी आहे ती सातत्यानं होते आहे आणि पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांची आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।